सकाळ सकाळी आरामशीर झोपलेलो होतो. पण मग अचानक जाग आली आणि फोन बघितला. पेपरला लेट झालं की काय? पण नाही, आज तर पेपरच नाही. मग काय परत झोपून गेलो आरामशीर. 2 घंट्यानंतर मस्त आरामशीर झोपलो. खूप दिवसानंतर चांगली झोप लागली. गुड मॉर्निंग नाही नाही, गुड आफ्टरनूनचा टाइम झाला आणि गुड मॉर्निंग म्हणू लागलो. ये, चला तयारी करू आता. मला वाटलं आज पण पेपर आहे, पण नाही, आजपासून तर सुट्ट्या लागल्या आणि आता बिना पेपरचं काय करणार आहे, म्हणून थोडं उशिरापर्यंत झोपलो. चला पटकन फ्रेश वगैरे होऊया. खूप भूक पण लागली आहे आणि चला बघू काय आहे का जेवायला, का बनवावं लागेल काहीतरी. चला आता फ्रेश वगैरे झालो, आता बघू नाश्त्याला काय काही बनवायचं का काही आहे केलेलं. चला आता थोडी भूक लागली होती तर खूप भूक लागली यार. चला आता बघू साबुदाणा कसा झालाय कसा नाही खाऊन. पप्पाने केला होता साबुदाणा नाश्त्याला मला. चला आता एक खाऊन घेऊ. खूप दिवसानंतर आरामशीर नाश्ता केला आहे, कारण की पेपरच्या गडबडीमुळे नाश्ता करणं पण होत नव्हतं. कारण की उठा, अभ्यास करा आणि पेपरला जा, हेच चालू होतं खूप दिवसापासून. पण आता आराम करायचा थोडाफार. आणि मित्रांनो, आज पेपर झाल्या एक न्यूज पण बघितली की माय हिरो अकॅडमी एंड झाली. मला माहीत नसेल, पण मी खूप ॲनिम बघतो आणि आवडतात पण. खूप बोर झालो होतो मी. मग तिथे एका मित्राने सांगितलं की ही अशी अशी ॲनिम आहे. मग त्याने रेकमेंड केली 2-4 आणि मग असंच ॲनिम बघणं वगैरे चालू केलं मी. आणि आता खूप ॲनिम बघतो. तर ही ॲनिम संपली आता. आता सीझन 8 एंड झाला वाटतं. तर बघू आजपासून चालू करू, कारण की एंड फिनिश झालेल्या ॲनिम बघायला जास्त मजा येते. आज ॲनिम फिनिश झाली, आज पहिल्यापासून सुरुवात करूया. चला आता बघू. चला तुम्हाला माझं ॲनिम बघायचं सेटअप दाखवतो. हे आहे माझं हेडफोन, जे मी आता करंटली यूज करतो ते. आणि बेडवर हे इथे लोळून बघतो, कधी कधी बसून बघतो, मलाही माहीत नाही. ते डिपेंड करतं ॲनिमवर कशी काय बघतो मी. जर काय भारी असली फायटिंग शॉट्स तर उठून बसतो, भारी बघतो. जर काही इमोशनल शॉट्स, ॲनिम खूप भारी असते. कारण की ॲनिम आपल्याला काही ना काही शिकवत राहतं नवीन. डेली लाईफमध्ये, जीवनामध्ये काय चालू आहे काय नाही, खूप काही शिकवत राहतं ॲनिम. त्याच्यामुळे मला पण 2-4 ॲनिमे आवडतात आणि काही बघतो मी अजूनमधून. कारण की सध्या तर काही टाईमच नाही ॲनिम वगैरे बघायला. आता फ्री झालो तर आज बघू लागलो. चला आता लाईट्स वगैरे बंद करूया आणि बघूया. चला यार, संध्याकाळ झाली राव. बघू यार, खूप टाईम झाला, संध्याकाळच झाली ॲनिम बघता बघता. चला आता चहा करूया, करून झोप येऊ लागली. नाही, कॉफी करू. चहा तर खूप दररोजच पिऊ लागलो, आज कॉफी पिऊया आणि मग तुम्हाला सांगतो काहीतरी. चला आता संध्याकाळ झाली, 6 वाजलाय आणि आता कॉफी घेऊया, कारण की खूप बोर झालो आहे मी. चला ॲनिम तर बघितली, सीझन 1 बघितला आणि सीझन 2चं पण थोडं स्टार्टिंग बघितलं. आता संध्याकाळ झाली, खूप टाईम झाला आणि विषय असा राहतो ॲनिमबद्दल, जे मी आता करंटली बघू लागलो माय हिरो अकॅडमीमध्ये. त्याच्यामध्ये एक साधासुद्धा मुलगा राहतो आणि त्याला हिरो बनायचं राहतं, पण त्याच्याकडे काही सुपर पॉवरच नाही राहत. तर तो ते कसं बनतो कसं नाही, त्याच्याबद्दल ॲनिम आहे ती. सीझन 2 भारी आहे, त्याच्यामध्ये ट्रेनिंग वगैरे आहे. आणि विचार चालू होता माझा की एक रेकमेंडेशन चॅनल उघडूनच टाकतो मी. आता बघू, न्यू इयरपासून चालू आहे विचार, एक ॲनिमे मूवीज रेकमेंडेशन चॅनल पण उघडूया न्यू इयरपासून. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की काय काय रेकमेंड करतो, काय काय नाही, भारी भारी मूवीज ज्या चांगल्या आहे बघायला, कारण की मी खूप जास्त बघितलेलं आहे. आणि चला, आजकालच्या बिझी लाईफमध्ये थोडा फ्री टाईम पण भेटला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय वगैरे करशाल. आणि हो चला, गुड नाईट. प्लस अल्ट्रा भारी डायलॉग आहे हिरोचा.